एवढं कोणताच आयोजक कोणत्याच संघाचं ऐकून घेत नाही मित्रांनो, जेवढं सहकार्य तुम्हाला आज आपल्या या साई चषकामध्ये केलंय. पनवेल तालुक्यामध्ये स्पर्धा असेल तर एवढ्याला संघ बाद केला असता, परंतु इथं हे साई चषकाचं आयोजन आहे, साई सेवक मित्र परिवाराचं आयोजन आहे. त्यांच्या माध्यमातून कोणत्याच संघाचा हिरमोड करायचा नाही आहे, त्यामुळे ते विशेष सहकार्य तुम्हा सर्वांना करतायत. परंतु तुम्हाला विनंती करतो की ह्या सहकार्याचा कोणीच गैरफायदा घेऊ नका, तुम्ही देखील त्यांना सहकार्य करायचं आहे मित्रांनो. तर नक्कीच पुढची मॅच असेल चिंतामणी 11 आणि LIG पॅकर्स. मी विनंती करेन रोहन दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. तर चिंतामणी 11 जुईनगर आणि LIG पॅकर्स या दोन टीम दरम्यान पुढच्या मॅचचा टॉस होतोय. डीडी स्मृती तुर्भे संघ कुठेच जायचं नाहीये, यानंतर तुमची लगेच मॅच होईल, यानंतर एक मॅच होईल आणि त्यानंतर तुमची मॅच होणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठेच जाऊ नका. 2 मॅचेस नंतर लगेच तुमची मॅच होणार आहे. चला 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 चला, अखेरीस मॅचला सुरुवात होत आहे. आभार व्यक्त करतो सेक्टर 6चं सहकार्य केल्याबद्दल. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रज्वल, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया सेक्टर 22 ची सेमीफायनल मित्रांनो. एकीकडे सेक्टर 24 तर त्यांच्या विरोधात खेळ सेक्टर 6 संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय आणि वैभव, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रज्वल. गेम ऑन. पहिला बॉल हलक्या हाताने तटवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र मोठी विकेट, मोठी विकेट, स्वीपचा बादशाह मैदानाच्या बाहेर. धावांची पॅनल्टी आहे, तुमची टोटल मधनं शेवटी 2 धावा मायनस केल्या जातील. इनिंग संपल्यानंतर आता कोणीच मायनस प्लस काय करणार नाहीये. तुम्ही जेवढ्या धावा बनवणार त्यातून 2 धावा मात्र मायनस केल्या जातील याची नोंद घ्या. चला चला चला, कातड काढू नका त्या चेंडूचं, डायरेक्ट मॅच सुरू करा. तर इथून अगदी पहिल्याच बॉलवरती मोठ्या विकेटचं पतन मैदानावरती होताना आपण पाहतोय. फलंदाज वैभव भोपळाही न फोडता, एखादा चेंडूही न घेता तंबूच्या दिशेने माघारी परतताना आपण पाहू शकाल. व्हाईट बॉल, नो बॉल, माफ करा, नो बॉलचा इशारा पंच करत असताना मैदानावरती आपण पाहू शकता. नो चेंडूचा इशारा मैदानावरती केला जातोय. एक धाव मात्र मिळतीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. श्री गणेशा झाला धावसंख्येचा, कट केलाय चेंडू आणि इथून मात्र जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता. एक धाव या बॉलवरती देखील मिळताना आपण पाहू शकता. पुढचा चेंडू इथून क्लीन बॉल केलं गेलं, इष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. गोलंदाज आपण पाहिलं तर नाव आहे प्रज्वल मित्रांनो. अप्रतिम कामगिरी मात्र अगदी पहिल्या ओव्हर मध्ये करतोय. सकाळी पहिली मॅच खेळायला हा संघ आलाय,
तिथून मात्र त्यांनी सांगितलं की आम्ही ट्रॉफी घेतल्याशिवाय काय घरी जाणार नाहीयेत आणि अगदी त्याच दृष्टिकोनातून मार्गक्रमण करत असताना हा संघ मैदानावरती आपण पाहतोय. तर इथून आपण पाहिलं तर जरूर बॅक टू बॅक विकेट्स बद्दल मैदानावरती होताना पाहतोय. आणखीन एक गडी गारद होताना पाहू शकाल. मित्रांनो काय गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्या भारतामध्ये क्रिकेटला धर्माप्रमाणे मानलं जातं. अगदी क्रिकेटची पूजा केली जाते आणि क्रिकेट देखील जो प्रामाणिकपणाने ज्याला खेळतो, प्रामाणिकपणाने ज्याला जोपासतो, त्याची साथ नेहमी देताना आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल देखील असं वाटतं ब्रश होऊन गेला की काय, परंतु बेल्स दिसलं तर झालं नाही. त्यामुळे हा खेळाडू सुरक्षित असावा. बेल्सचा पेटला का कारण अजून देखील आमच्यापर्यंत अस्पष्ट. शेवटचा चेंडू असेल. 5 बॉल झालेले धावफलकाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2. हा बॉल पॅनलला आढळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. काय कमालीची गोलंदाजी. गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 मोहरे त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये नारद केले. चला चला नवीन गोलंदाजी मार्कवरती. बॉलर नेम शुभमचा पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर जरूर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. टाप केलं होतं चेंडूला, परंतु आपण पाहू शकाल सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरला. टीम आहे त्या ठिकाणी उपस्थित. हा बॉल इथे खराब क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो आणि तेच कारण आहे की white+1 2 धावा मात्र मिळतात. भरपूरच्या कालावधीनंतर धावफलकावरती धावा कोरण्याचं काम आमच्या गुणलेखक मित्राला इथे मात्र मिळत असताना जरूर आपण पाहू शकाल. एकूण 4 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल देखील इथून आपण पाहिला तर पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच करत असताना हा दुसरा अवंतर चेंडू सलगचा मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात मिळून दिली आहे प्रज्वलनं आणि जर का मॅच जिंकायची असेल तर त्या सुरुवातीमध्ये सातत्य उर्वरित खेळाडूंना मात्र मैदानावरती राखणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ते केलं जाईल का पाहणं गरजेचं आहे. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो मैदान
चेंडूंची गरज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. एकूण चेंडूंचा विचार केला या ओव्हर मध्ये झाले ते मात्र 3 आणि धावा खर्च होत आहेत मित्रांनो एकूण 6. टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. अप्रतिम कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातली. तो संघ जिंकणार तो कमीत कमी एक पारितोषिक आपल्या नावावरती करणार. तो संघ हारणार म्हणजे संपूर्ण दिवसभराची मेहनत कुठेतरी वाया जाताना आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेचा बॉल कट केलाय मित्रांनो आणि बॉल जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेकरिता एक धाव मैदानाच्या आतमध्ये जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 7 धावा धावफलकावरती. चेंडू झालेत 5, धावा झाल्यात 7. शेवटचा बॉल पाडण्यात रनआउटची संधी आणि इथून माघारी परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं बदल. फलंदाज दरम्यान पुढचा बॉल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पियुष आणि तिन्ही गोलंदाज मित्रांनो आपण पाहिलं तर जवळपास निर्धाव चेंडूनं षटकाची सुरुवात करताय. धावसंख्या कमकुवत फक्त 7 धावा धावफलकावरती. निम्मा खेळ संपला पूर्वार्धातला. अजून देखील निम्मा खेळ बाकी आहे. बॉलच लागला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्या इनिंगचा हा पहिला चौकार. तर नक्कीच धावफलकावर धावसंख्या आपण पाहिली तर झालेली ती मात्र 11 धावा. यावेळेस देखील आणखीन एक घनगती फटका आणि मागचा बॉल असू शकतो का मित्रांनो. मॅच टर्निंग पॉइंट. तर 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला आणि धावफलकावरती तब्बल 15 धावा येत आहेत. आणखीन एक धाव त्यामध्ये जोडली जाईल. एकूण धावा आपण पाहिलं तर 16, परंतु भरपूर साऱ्या विकेटचा पदर मैदानावरती येताना पाहायला मिळते. जवळपास 5 गडी गारद होत आहेत या संघाची आणि धावसंख्या आपण पाहिली ती मात्र झाली 16. 5 गडी बाद 16 ही धावसंख्या संघाच्या धावफलकावरती येताना आपण जरूर पाहतोय. सध्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 17 धावा धावफलकावर. 17 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल. इथून आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि रन बॉल इक्वेशन आतापर्यंत मैदानावरती आपण पाहू शकाल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 18 धावा हा संघ बनवण्यामध्ये कुठेतरी यशस्वी ठरताना आपण पाहू शकाल. जुईनगर संघ आणि LIG संघ तयार राहायचंय लगेचच. या मॅच नंतर तुमची मॅच होणार आहे. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि बॅटर इथे मात्र आउट. चला तर इथून आपण पाहिलं तर आणखीन एक गडी कारण वा काय गोलंदाजी आहे. इथे कौतुक आणि श्रेय द्यावं लागेल प्रज्वलला. जी सुरुवात प्रज्वलने मिळवून दिलेल्या मित्रांनो त्यामध्ये प्रत्येक गोलंदाज सातत्य नव्हतं. असं म्हटलं जातं ना, इमारतीचा पाया जर का भक्कम केला तर त्यावरती इमारत बांधणं अतिशय बॅक टू बॅक विकेट्स आणि इथे मात्र सांघिक स्वरूपाची विकेट हॅट्रिक मैदानावरती पूर्ण होताना या स्पर्धेतले आपण पहिले पाहतोय. पाहूया पहिला संघ ठरतोय का जो ऑल आउट होईल या मैदानावरती. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न एकदा मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावर. पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट्स. चौथ्या बॉलला सिंगल. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. इथून नो बॉलचा इशारा पंच करतायत. नो बॉल वरती 1 धाव मात्र मिळेल. एकूण धावा झाल्या त्या 20. 20 ऑन द बोर्ड. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. हा बॉल आणि इथे ऑल आउट. संघ मात्र होतोय मैदानाच्या आतमध्ये. सर्वच्या सर्व फलंदाज या संघाचे झाले बाद.
पाहावं आणि पाहतच राहावं. इतका सुंदर आणि नेत्रदीपक फटका जाईल सीमारेखा पार. 4 धावांसाठी इथे मात्र मिळेल चौकार. पुढचा बॉल इथून आपण पाहिलं तर जरूर निर्धाव येतोय. डॉट बॉलची समाप्ती धाव फलकावरती आणि त्यानंतर मित्रांनो भला मोठा वाईड आणि वाईड +1 एकूण 2 धावा या बॉलवरती मिळताना जरूर आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती जरूर केलं जातंय. एकच धाव त्या एका धावेच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचते 7 धावा फलकावरती. चेंडू झाल्याच्या ओव्हर मधले 3 आणि टोटल धावांचा विचार केला तर 7 धावा झालेल्या आहेत. इथून पाहिलं तर जरूर निर्धाव चेंडू मैदानावरती हाताळला जातोय. पहिला निर्धाव बॉल या ओव्हरचा या इनिंगचा आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा ऑनसाइडला फटका सजवण्याचं काम जरूर केलं गेलंय. एक धाव या बॉलवरती मिळते. एका धावेने टीम मात्र जाऊन पोहोचेल ती 8 धावा धाव फलकावरती. विजयापासून अजून देखील आपण पाहिलं तर जवळपास 11 धावा दूर हा संघ असेल. त्यामध्ये काय फिल्डिंग केली आहे. अप्रतिम फिल्डिंग मित्रांनो. पहिल्या बॉलवरती चौकार गेल्यानंतर चांगली फिल्डिंग आपल्याला नक्कीच मैदानावरती बघायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली होती 9. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. चला बॉलरचं नाव पोचवा. सिद्धेश गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सिद्धेश आपण पाहू शकाल. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी डेडिकेट केली होती इंडियन याच्या गोलंदाजीसाठी. तो सिद्धेश यावेळेस आला आणि आला नाही मित्रांनो. चांगला चेंडू देखील त्याने हाताळलाय. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानावरती बघायला मिळालं. एक धाव सिंगल डबल ने देखील मॅच जिंकली जाऊ शकते माहिती बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्यामुळे ते देखील कोणत्याच प्रकारचा धोका इथे मात्र पत्करत नाहीयेत. केवळ ढकलण्याचं काम मात्र चेंडूला करण्यात येते मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल इथून मात्र आपण पाहिलं तर जरूर निर्धाव चेंडू आहे मैदानावरती. डॉट बॉलची समाप्ती. पुढचा बॉल इथे नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल पंच करत असताना साईड आर्म नो. यस चला जरा बॉल असेल डॉट बॉल नो बॉल नसेल. हा वॉर्न केलं जाते गोलंदाजाला. धावसंख्या झाली आहे 10. अजून देखील 9 धावांची गरज आहे. हा बॉल वाईड असेल. इथे अवांतर धावसंख्येमध्ये भर पडती आहे. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकती आहे. इथे देखील आपण पाहिलं तर जरूर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. चेंडू झाले तर 4 बॉल झालेले त्यांनी धावसंख्या झाली 11. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ऑन साइडला फटका सजवलाय. एक धाव. एका धावेच्या बरोबरीने टीम मात्र जाऊन पोहोचेल ती 12च्या घरात आणि विजयासाठी गरज असेल ती अजून देखील फक्त आणि फक्त 7 धावांची. चला पुढचे दोनही संघ वारंवार सूचना करतोय मॅच संपक्षणी आपण मैदानात उतरायचंय. हा बॉल अतिशय वेगाने लागण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र वाईड +1 पंच इशारा करतायत. इथे ओव्हर द कव्हर फटका
आणि याचबरोबर मात्र वेलकम टू फायनल टीम सेक्टर 24 एकदा जोरदार टाळ्या प्रदर्शनासाठी झाला पाहिजे मित्रांनो. आणि हारला टीम सेक्टर 6 तुमच्या पदवार्तनासाठी तुम्हाला शुभेच्छा. चला चला पुढची टीम पुरस्काराचा मान करण्यासाठी